मित्रांनो नमस्कार. मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यतेबद्दल बोलणार आहोत. संच मान्यतेचे निकष, संच मान्यतेचे समायोजन म्हणजे जे शिक्षक अतिरिक्त झाले त्यांचं समायोजन संबंधी जे काय 4 फेब्रुवारीला पत्र आलं आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि संच मान्यता संदर्भात तुमचे काही शंका असतील त्या सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा किंवा समाधान करण्याचा प्रयत्न मी आजच्या या व्हिडिओमधून करणार आहे. तर मित्रांनो, संच मान्यता सध्या 2025-26ची संच मान्यता जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात फायनल झाली आहे. आणि आपणास माहिती आहे की नवीन संच मान्यते संदर्भात बोलताना सर्वात महत्त्वाचं 15 मार्च 2024चा जो GR आहे शासनाचा, तो सर्व काही या संच मान्यतेचं मूळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 15 मार्च 2024च्या GRनुसार ही संच मान्यता आहे का अशी बरेच जणांना शंका आहे. जर तशी संच मान्यता आहे तर 1 ते 5ला 2 पदं का दाखवत आहेत पटसंख्या कमी असूनही, आणि 6 ते 8ला 1 शिक्षक का दाखवत आहेत, 2 शिक्षक का नाही दाखवले, असे बरेच प्रश्न मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत. तर मित्रांनो, एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की नवीन संच मान्यतेचे निकष हे फक्त 6 ते 8ला लागू केले आहेत. सध्या स्थितीत तेच दिसतं आहे. आणि 1 ते 5ला जरी हे नवीन निकष हे लागू केलेले नाहीत, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की 1 ते 5ला जुने निकष लागू आहेत. म्हणजे जरी 60 विद्यार्थी असतील 1 ते 5चे तर 2 शिक्षक ठेवायचे, आणि 6 वरती म्हणजे 6 ते 8ला 20 विद्यार्थ्यासाठी 1 शिक्षक, असे सध्या तरी निकष दिसत आहेत बऱ्याच जिल्ह्याच्या संच मान्यतेवरून. त्यामुळे जर तुमच्या शाळेत पटसंख्या कमी असेल, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जिल्ह्यामध्ये विशेषतः कोकण विभागात काही शाळेमध्ये पटसंख्या 5, 10, 15 अशी असते. तर आता ज्या शाळेवर संच मान्यतेनुसार तुम्ही जर बघितलं तर 2 पदं दाखवत असेल तर ते मित्रांनो बरोबर आहेत. बऱ्याच जणांना शंका आहे की नवीन संच मान्यते म्हणजे 15 मार्च 2024च्या निर्णयानुसार तर 1च शिक्षक ठेवायला पाहिजे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की 1 ते 5ला हे नवीन निकष लागू केलेले नाहीत. ते 6 ते 8ला नवीन निकष लागू केलेले दिसत आहेत. भविष्यात असं होऊ शकतं की उदाहरणार्थ एखादी शाळा आहे, त्या शाळेमध्ये आता 8 विद्यार्थी आहेत आणि कार्यरत शिक्षक 2 आहेत, किंवा संच मान्यतेने मंजूर पदं 2 दाखवले आहेत, आणि कालांतराने त्या शाळेवरचा 1 शिक्षक दुसऱ्या शाळेवर बदलीने गेला तर त्या जुन्या शाळेवर नवीन शिक्षक देतील का नाही याबाबत काही स्पष्टता नाही. कदाचित त्या ठिकाणी 1च शिक्षक राहील असं होऊ शकतं. पण आता सध्या नवीन संच मान्यतेनुसार 1 ते 5ला जरी तुमची पटसंख्या कमी असेल तरी 2 शिक्षक राहणार आहेत. कारण 1 ते 5ला नवीन निकष लागू केलेले नाहीत. जे काही निकष लागू केलेले आहेत ते 6 ते 8ला झालेले दिसतील. जर का 6 ते 8चा पट 1 ते 20 असेल तर 1 शिक्षक, आणि 20च्या वरती जर विद्यार्थी असतील तर 2 शिक्षक, या क्रमाने शिक्षक त्या ठिकाणी मंजूर पदं आहेत. बऱ्याच जणांना शंका आहे की नवीन संच मान्यतेमुळे आम्ही अतिरिक्त ठरू का, मग आमचं समायोजन कसं होईल. तर मित्रांनो, या संदर्भात 4 फेब्रुवारी 2026ला एक पत्र निर्गमित झालं आहे की जे काही नवीन संच मान्यतेने शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं समायोजन पहिल्यांदा जिल्हा स्तरावर होणार आहे, त्यानंतर विभागीय स्तरावर, आणि त्यानंतर राज्य स्तरावर. जिल्हा स्तरावरचं जे समायोजन आहे ते 3 मार्च 2026पर्यंत पूर्ण करायचं आहे. त्यानंतर विभागीय स्तर आणि त्यानंतर राज्यस्तर. मित्रांनो, जो काय 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे त्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सध्या एक याचिका सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने ही याचिका दाखल केलेली आहे. जो काय शासनाचा 15 मार्च 2024चा निर्णय आहे किंवा GR आहे त्या निर्णयाविरोधात आधी आपल्याला माहिती आहे की उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ती याचिका निकाली लागल्यानंतर म्हणजेच विरोधात गेल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेचा नंबर 24/79/2026 असा आहे. त्या याचिकेवर 23 जानेवारी 2026ला पहिली सुनावणी झाली आहे, आणि त्या सुनावणीमध्ये माननीय
न्यायाधीशाने सरकारविरोधात नोटीस बजावली आहे आणि उत्तराची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरी सुनावणी ही 13 मार्च 2026ला होणार आहे. ही याचिका आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण संच मान्यतेमुळं एक तर पदं वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. जी काय नव्यानं भरती होणार आहे 2025मध्ये जी काय टेट परीक्षा घेतली त्या अनुषंगाने ही संच मान्यता खूप महत्त्वाची आहे. 1 ते 5ला जुने निकष ठेवल्यामुळे नवीन भरतीला निश्चितच याचा फायदा होणार आहे आणि निश्चित पद भरतीमध्ये किंवा पदसंख्येमध्ये वाढ होताना दिसेल. संच मान्य संदर्भात किंवा इतरही बाबतीत आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.